तर ठाकरेंच्या विजय मेळाव्यानंतर महायुतीचे तीनही नेते आता अलर्टवर आहेत। निवडणुकीमध्ये ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन महापौर हाती घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये भाजप अमराठी मतांवर लक्ष केंद्रित करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बहुजन आणि पुरोगामी मतांची जबाबदारी अजित पवारांच्या पक्षाकडे देण्यात आल्याचं देखील कळतंय। तर ठाकरेंच्या वाटेची मराठी मतं वळवण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंवर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। पुढच्या आठवड्यापासून तीनही पक्षांकडून उमेदवारांसंदर्भात सर्वे देखील केला जाणार असल्याचं कळतंय। तर अत्यंत महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुका त्याचबरोबर राज्यातील इतरही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, एकीकडे ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला, त्यानंतर आता महायुतीकडून एक प्रकारे ही मोहीमच हाती घेण्यात आली आहे। नक्कीच आपण पाहतोय की तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार मिशन महापौर आता राबवलं जाणार आहे आणि राज्यामध्ये जिथे जिथे निवडणुका होणार आहे तिथे तिथे मिशन महापौर राबवलं जाईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येच्या आधारावरती हे मिशन महापौर राबवलं जाणार आहे। कोणत्या पक्षाला कोणती जबाबदारी दिली जाणार आहे हे सुद्धा यातूनच ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये मराठीचा जो टक्का आहे तो 32% आहे, मुस्लिमांचा 14% आणि उर्वरित 54% जो मतदार आहे तो अमराठी असल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि तसेच इतर जे आहेत त्यांची जबाबदारी भाजपकडे दिली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। आणि त्यासोबतच इतर जे मराठी मतं आहेत ती वळवण्याची जी जबाबदारी आहे ठाकरेंना मतदान करणारे जे मराठी बांधव आहेत किंवा इतर भाषिक आहेत त्यांना वळवण्याची जबाबदारी शिवसेनेवर दिली जाईल आणि पुरोगामी विचारांचे जे मतदार आहेत किंवा बहुजन जे मतदार आहेत त्यांना आपल्याकडे करण्यास राष्ट्रवादीला यश येणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ही जबाबदारी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली गेल्याची माहिती आहे आणि त्या आधारे आता मिशन महापौर राबवलं जातं। तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे।